आता तुमच्याकडनं ऐकायचं आहे. हां, सगळ्यात आधी कोण? सासूबाई, बोला. काय गणपतीला आली होती सून तेव्हा काय वाटलं होतं? गणपतीला आले तेव्हा चांगलं वाटलं होतं. चांगलं वाटलं होतं. पण कशी आहे सून? कशी आहे? हो, चांगली. चांगली आहे. खुश आहात तुम्ही? हो शो, आनंदी आहात? आनंदी आहोत. अजून काय पाहिजे? हो, व्हेरी गुड. द्या. काय तुमचं, काय तुमची काय रिॲक्शन होती? आजी काही नाही, तिला हो सांगितलेलं आणि आधी पण सांगितलेलं. म्हणजे आम्ही आता लग्न जमवणार होतो ना तिचं, तेव्हा तिला म्हणते तू कुठे बघितलं असेल तर आम्हाला सांग. हो, म्हणजे मग आम्ही थांबवतो बघणं. तिने तिच्या बहिणीला सांगितलं आणि आणि मग मला कळलं. मग थोडं 2 दिवस घेतले आणि मग तिच्या बाबांना सांगितलं. म्हणजे बाबांना सांगायच्या वेळेस थोडंसं मला टेन्शन आलेलं, स्वाभाविक आहे. हां, पण त्यांना जरा विश्वासात घेऊन असं मूड बघून सांगितलं. होकार दिला, पण तात्पुरताच होकार. परत दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टी. त्याच म्हटलंय बघा, सांगितलंय, पळून नाही जाणार. आपल्याला सांगितलंय व्यवस्थित लग्न लावून द्यायचं, मग तयार झालं. आता जावई 3 वर्ष झाली आहेत लग्नाला. कसं आहे हो जावई? नाही, जावई चांगले? हा, खूप चांगले आहेत जावई. हो, मी तर स्पष्टच म्हणते, माझ्या मुलीपेक्षा माझे जावई चांगले. असं नाहीये का मुलीला चांगलं त्यांनी बघावं म्हणून मी त्यांची बाजू घेते, असं नाहीये. सांगा, सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडनं जावयाला? होय ना. कारण प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलीचं लग्न झाल्यानंतर ते घर चांगलं मिळावं, त्या घरातली माणसं चांगली असावीत, तो जावई चांगला असावा, हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुम्ही त्या बाबतीत किती मार्क्स द्याल जावयाला? आता 99% मार्क दिले. 99. एक प्रॉब्लेम आहे जरा. हो, मला 1 मार्काचा गडबड आहे. विचारतो नंतर त्यांना काय येतं. सगळ्यात महत्वाचा आनंद महत्वाचा, आणि तो या घरामध्ये पुरेपूर दिसतो आहे. आता या ठिकाणी मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? बाबांना, की बाबांची अपेक्षा होती की त्यांच्या मनाने करावं, पण नाही केलं मी. पण ते आता खुश आहेत, पण तरी पण मी जर दुखावलं त्या टायमाला, त्यांच्याशी बोलली नाही, तर त्याबद्दल सॉरी बोलते. आणि थँक्यू बोलायचं तर आईंना, सर्वात जास्त मला सांभाळून आई घेतात, माझ्या आईपेक्षा सुद्धा. सासूबाई माझ्या, तर मी ऑफिसवर नाही येते, पण कधीच हा सासूरवास करतो माझा, पण त्या नाही करत. त्याच्यामुळे त्यांना थँक्यू, कारण की हाच मला सारखं ओरडत असतो, त्या कधीच ओरडत नाही. काय हो? हां, बरं, तुम्ही सांगा आता, तुम्ही आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? माझ्याकडनं क्षमा मागितली तुझ्या वडिलांकडनं पहिली मागेन. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ आम्ही 2 वर्ष बोलवतो एकमेकांची. आम्ही कधी बाहेर फिरलो नाही, काय नाही, कधी त्यांना खबर लागली. त्यांची अपेक्षा होती की त्यांच्या संबंधित मुलगा ते लग्न व्हावं, पण ते नाही झालं. पण त्यांनी होकार दिला, तर त्यासाठी त्यावेळेला ते दुखावलं असं मला माहिती आहे. तर त्यासाठी आता मी क्षमा मागतो त्यांची. आणि माझ्या आईला